म्हटलं की मला आता जर्नलिंग स्टार्ट करायचं आहे आणि जर्नलिंगसाठी एक डायरी लागणार आहे. तर ऑफकोर्स ऑनलाईन स्वतःसाठी एक डायरी ऑर्डर करायला घेतली. पण देन आय रिअलाइज की जिथे मी डायरी बनवू शकते, तर मी ऑर्डर काच करावी? राइट? कमाल. हाय, मी हरविंटर चोल. आपण दारी तर बनवली आहे, पण आता त्यावर थोडी रंगरंगटी करूयात. गोष्टी जर जरा रंगीत असतील, तर त्या अजून छान दिसतात. जास्त काही कलाकुसर नाही करणार आहे. जरा ग्रहताऱ्यांना प्राधान्य द्यायचं म्हणतीये, म्हणजे गोष्टी मार्गी लागतील. गंमत करतीये. तर माझ्या काही आवडीचे ग्रह आणि तारा मी इथे निवडलेला आहे. सूर्य, शनी, पृथ्वी, चंद्र. आय नो, चंद्र हा डायरेक्ट ग्रह नाही आहे, पण तो उपग्रह आहे. आणि चंद्र कोणाला आवडत नाही यार. ओके, आणि नेक्स्ट आहे तो म्हणजे गुरु. प्रयत्न तर मी गुरु काढण्याचाच केला आहे, पण तुम्हाला इथे मंगळ झालेला का वाटतोय? तुम्हालाही तो मंगळच वाटतोय का? असो, मंगळ असो किंवा गुरु, जे काय झालं आहे ना, ते नक्कीच छान दिसतंय, कारण मला ते आवडलं. रंगरंगोटीचं काम तर बऱ्यापैकी आता झालंय. आता म्हणते थोडं मुद्द्यावर येऊ. म्हणजे ही सगळी खटाटोप नक्की केली कशासाठी? डायरी म्हणते हो, ती केली कशासाठी? त्याचं कारण माहिती आहे ना? दिवसेंदिवस माझ्यात प्रगती व्हायला लागली असं म्हणायला हरकत नाही. बऱ्यापैकी झाली आहे तशी डायरी माझी छान. जाऊ दे, मुद्द्यावरून भटकायला नको. डायरी आपण बनवली आहे जर्नलिंगसाठी. लक्षात आहे ना मी जर्नलिंग सुरू करतेय ते? तसा जर्नलिंगचा माझा पहिलाच अनुभव. त्यामुळे कसं करावं, काय गोष्टींना ह्याच्यात ॲड करावं, हा माझ्याकडे मोठा प्रश्न पडला होता. म्हटलं आपण जर्नलिंग रिलॅक्सेशनसाठी करतोय, आणखीन गोंधळात पडण्यासाठी नाही. तर सगळ्यात पहिलं काय आवडतं तिकडे लक्ष देऊया. मग काय आवडतं मला? निसर्ग, त्यामध्ये आले पहिले आपले ग्रहतारे, ते मी ऑलरेडी डेकोरेट केलेत. आणि दुसरं येतं ती म्हणजे पानं फुलं. पानं फुलांनीच मी ही सुरुवात केलेली आहे. चित्रकलेबरोबरचा माझा संबंध अगदी दूरचाच आहे. पण हां, ह्याऐवजी जर हस्तकला असेल ना, तर आमची चांगलीच घट्ट मैत्री आहे. खरं सांगतेय. चित्रकलामध्ये रंगरंगोटी करताना मला प्रचंड गोंधळ निर्माण होतो. पण हां, जर पेन्सिलचे कलर असतील, तर मी ही प्रोसेस नक्कीच एन्जॉय करते. पेन्सिलच्या रंगाने चित्र रंगवताना मला भलतीच मजा येते. अगदी लहानपणापासून. मला कधीच यामागचं कारण कळलेलं नाहीये. तुम्हाला चित्रकला आवडते का? आणि तुमचे चित्र रंगवण्यासाठी तुम्ही कुठले रंग वापरता? आपण मुद्द्यावर पुन्हा येऊ. म्हणजे तुमच्या कोणाची बत्ती चालण्यापेक्षा मीच तुम्हाला सांगते. हा जो व्हिडिओ आहे, हा साधारण मी फेब्रुवारी महिन्यामध्ये केलेला आहे. म्हणजे हे जर्नलिंग माझं फेब्रुवारी महिन्यातलं आहे. पण आता तुम्ही म्हणाल, की ही मार्चमध्ये का पोस्ट करतीये? आपण 2 अंदाजे इथे घेऊ शकतो. एक, की माझा हा व्हिडिओ हरवला होता आणि दुसरा, मी पोस्ट करायचं विसरले होते. आता तुम्ही ह्यापैकी अंदाजा लावू शकता, की नक्की यात काय झालं असेल? बरं, डोक्याला मुंग्या आणून द्यायची काही एक गरज नाही. यामागचं खरं कारण नक्की काय आहे, ते मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तोही व्हिडिओ लवकरच येईल. थोडी वाट तर बघू शकाल ना? हां, मला माहिती आहे तुम्ही वाट बघू शकाल. तर जाता जाता मला नक्की सांगा, माझा जर्नलिंगचा हा पहिला प्रयत्न आणि मी बनवलेली ही डायरी तुम्हाला कशी वाटली? या वर्षात तुम्ही कुठला नवीन छंद जोपासणार आहात? मला नक्की कळवा. तोपर्यंत टाटा.